अणुशक्ति नगर के वासी नाका शंकर देओल में प्रचार के लिए पहुंची सना मलिक का वहां की महिलाओं ने खूब स्वागत किया। सभी का कहना था कि सना मैडम ही जीतेंगी और वह अणुशक्ति नगर की पहली महिला विधायक बनेंगी तो हमको खुशी होगी। देखिए भाई, जो एक मतदार होता है वो चाहता है कि मेरा नेता जिसको मैं चुन रहा हूँ या जिसको अपना कीमती वोट दे रहा हूँ वो मेरे बच्चों का भविष्य सुधारने की कोशिश करे, वो मेरे बच्चों को अच्छा स्वास्थ्य दे, वो मेरे बच्चों को अच्छा एजुकेशन फैसिलिटीज दे पाए। क्योंकि अणुशक्ति नगर विधानसभा में ज्यादातर क्षेत्र ऐसे हैं जहाँ हमारे लोग झुग्गी झोपड़ियों में और बस्तियों में रहते हैं, तो उधर की जो बेसिक एम्यूनिटीज है और जो बेसिक सुविधाएं है जो बीएमसी के द्वारा और जो सरकार की जिम्मेदारी होती है उस पे वो मतदार देता है मतदान। और जहां तक हम इधर की बात करें अणुशक्ति नगर विधानसभा, तो ये 2 से 3 क्षेत्र में बटा हुआ है। एक चिताकैम ट्रॉम्बे साइड का एरिया आ जाता है, एक गोवंडी साइड का एरिया आ जाता है और एक वाशीनाका साइड। तो हर जगह पे अलग डेमोग्राफिक और जोग्राफिक लोकेशन से अलग तरीके की आबादी रहती है और अलग तरह की रिक्वायरमेंट है। कनेक्टिविटी का एक मेजर इशू है पूरे क्षेत्र में, उस पर हम काम कर ही रहे हैं। और जहां तक बाहरी और भीतरी है, ऐसा नहीं है, मतदार जो है अपने लिए नेता चुनता है तो काम का चुनता है। और जहां तक बाहरी और इधर, ये तो मैं स्थानिक ही मतदार हूँ यहाँ की और स्थानीय की आमदार भी बनूंगी। शुक्रिया भाई। हम आपको बताना चाहेंगे कि आज हमने भारत नगर एचपी का जो माडा है वहां से प्रचार की शुरुआत की थी। वो करके हमने कोयना कॉलोनी गए और आज अभी हम इधर शंकर नगर में पहुंचे हैं। इधर हमने बहुत लोगों के बीच में पिछले 5 साल में उनके छोटे मोटे काम किए, उसी तरीके से हम लोगों के घर घर जाके उनसे मिल रहे हैं और बहुत ही अच्छा हमें प्रतिसाद मिल रहा है लोगों के बीच में। जिस तरीके से थोड़ा सा संपर्क हमारा पहले नहीं रहता था, लेकिन इतनी मेहनत के बाद आज हम देख रहे हैं 5 साल में जो हमने लोगों से संपर्क बनाया है, ज्यादा से ज्यादा संपर्क लोगों का हमारे साथ अभी है। भाई देखिए, जब आपको बताया, एक चीज आपको बताना चाहूंगी कि जब आप प्रतिनिधि के रूप में किसी को चुन के देते हो तो वो 3 फेज में काम करते हैं, 3 पार्ट में काम करते हैं। एक जो वो सामाजिक कार्य करते हैं वो लगातार 5 साल चलते रहता है, उसका कोई अंत नहीं होता। साथ ही साथ जो बेसिक कम्युनिटीज होती है, क्योंकि हमारा इलाका पहाड़ी है और कुछ ऐसा इलाका है जो लो लाइंग एरियाज है, कुछ ऐसा इलाका है जो समंदर के किनारे है और कुछ ऐसा इलाका है जो इलाइट सोसाइटीज है। तो बेसिक कम्युनिटीज में आ जाता है हमारे लिए ड्रेन आ जाता है, सीवरेज लाइन आ जाता है, वाटर आ जाता है और उनके इमीडिएट उनकी जो घर के बाहर मोहल्ले की जो ड्रेन पैसेज होता है। ये सब आप जो काम है, ये बेसिक कम्युनिटीज के काम पूरे 5 साल करते रहेंगे और वो चालू ही रहता है। उसका ये कर दिया ये खत्म हो गया ऐसा नहीं होता है। और जैसे जैसे आपको पता है कि हमारे इधर पीएपी के रिहेबिलिटेशन बहुत ज्यादा होते हैं, तो हर रोज जब आबादी बढ़ती है तो उस हिसाब से चीजें अलग तरीके से रिक्वायरमेट आती है और हमको आगे के उसका प्लान करना होता है। जहां तक मैंने देखा है अभी तक इधर से 5 साल की ही प्लानिंग हुई है या 10 साल की प्लानिंग हुई है बीएमसी के द्वारा, जो डीप रिजर्वेशन की बात होती है। हम अभी उनसे बीएमसी का चुन के आते हैं तो आग्रह करेंगे कि आने वाले 20 साल की प्लानिंग कीजिए, क्योंकि इधर जो रिहेबिलिटेशन बिल्डिंग बनी है उसमें उनके एक्विजिशन जो प्रोसेस पेंडिंग है वो सभी एक्विजिशन के प्रोसेस को कंप्लीट कराए। काफी उस पर हम सक्सेसफुल लेके आए हैं। अभी वो एक्विजिशन लैंड जो हो गए हैं उस पर हम जो डेवलपमेंट का काम करना है स्कूल और अस्पताल का, वो सभी काम करेंगे। जिधर पार्क और गार्डन की रिक्वायरमेंट है, प्लेग्राउंड की रिक्वायरमेंट है, वो उसको करेंगे। तो ये सभी कार्य हमारा वाशीनाका और हिली एरिया में चलता रहता है। आज आम्ही एवढी माणसं आहोत, आम्हाला पाण्याचा खूप इश्यू होतो, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा ही आमची विनंती करतील। असं तर आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून, आमचं तेच म्हणणं आहे की करून द्यावं त्यांनी आमचं काम आणि त्या करतील, निवडून आल्या की त्या नक्की करतील। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते आमचे सन्माननीय आठवले साहेबांनी पूर्णपणे पाठिंबा घड्याळ्या निशाणीसाठी सना मलिक यांना दिलेला आहे आणि आमचे सर्व स्थानिक कार्यकर्ते वार्ड क्रमांक 148 अणुशक्ती नगर मधले सर्व कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि ते काम करत आहेत। सना मलिक यांनी त्यांच्या गेल्या मागच्या 5-6 वर्षामध्ये त्यांच्या वडिलांच्या तब्येतीच्या अनुसार किंवा राजकीय दृष्टिकोन त्यांच्यावर जी पडझड झाली नवाब मलिक साहेबांची, त्यावेळेस सना मलिक मॅडम यांनी गेल्या 7 वर्षामध्ये हा विभाग चांगला सांभाळला, या ठिकाणी चांगली विकासाची कामं केली। त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत आणि नक्कीच त्यांना निवडून देऊ। धन्यवाद। सना मॅडम यांनी खूप 5 वर्षामध्ये काम केलेले आरएनए पार्क मध्ये पूर्ण गेट बसवले आणि आमच्या पाण्याची समस्या त्यांनी सगळ्या कामामध्ये त्या पुढेच असतात, सगळ्या कामामध्ये पुढेच असतात। काम मध्ये खूप चांगले करत आहेत। लहान लहान मुलांचं त्यांचं कौतुक आहे। त्यांना लहान लहान मुलांपासून म्हाताऱ्यापासून तर लहान मुलांपासून त्यांचं कौतुक करतात
खूपच चांगले आहेत, मयाळू आहेत आणि कुठल्याही कामाला नाही बोलणार नाही, तरच असतात. नाही कुठल्या कामाला तर बोलणारच नाही. आम्ही चलत राहू, काम करू तर राहू. मी एवढंच बोलू शकते की जे त्यांना ताई एवढ्या खूप काम चांगलं करतात. कोणतेही काम आमचे प्रत्येक काम झालेले आहेत आणि याच्या पुढेही करतील एवढं आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला खूपच खुशी होणार. जी एक महिला एवढे याच्यावर आपल्याला निवडून द्यायचं म्हणलं म्हणजे साधी गोष्ट नाही. एवढी महिला आमच्यासाठी उभी राहिलेली आहे आणि एवढे चांगले कामं करत आहेत. आम्हाला खूपच आनंदाची गोष्ट आहे ती. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. महिलांसाठी तर खूपच मोठी गोष्ट आहे आम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आरपीआयच्या अधिकृत उमेदवार सनाताई मलिक यांच्या प्रचारासाठी आरपीआय पहिल्या दिवसापासून सक्रिय झालेली आहे आणि रिपब्लिकन परिवार, रिपब्लिकन शक्ती ही सनाताईच्या मागे आहे, काम करणाऱ्या माणसाच्या मागे आहे. महायुतीचा एकमेव उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि ज्यांनी खरं तर अनुशक्तीचा विकास केला असे नवाब मलिक यांच्या बाजूने ज्यांनी 10 वर्ष कामं केली, सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवले, अशा नेत्याच्या मुलीला आणि अशा लाडक्या बहिणीला, लाडक्या लेकीला अनुशिंदनगरचा पहिला आमदार बनण्याचा सन्मान आमच्या सर्व मतदारांना मिळणार आहे. आम्ही निश्चित 23 तारखेला गुलाल आमचाच उडणार आहे आणि सनातनी मलिक प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. सर्वसामान्यांचा उमेदवार त्यांच्या घरातला उमेदवार त्यांना वाटतोय. प्रत्येक घरात त्यांना आरती केली जाते, प्रत्येक घरात त्यांच्या भेटीगाठी होतात, लोक आवर्जून त्यांना आशीर्वाद देतात कारण ते त्यांना आपलं वाटतंय. आणि जे इतर उमेदवार आहेत ते कुठून कधी आले त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, पण जो जवळचा हक्काचा उमेदवार लोक त्याला निश्चित निवडून देतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत आणि 23 तारखेला निश्चित घड्याळ बटन दाबून सनातनी मलिक प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. माझं एवढंच मत आहे, काम करणारा माणूस आहे, विकास ज्यांनी केला, विकास घडवणार आहेत, सर्वसामान्य प्रश्नाची जाण आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाजाला आवाज देणारा हा कार्यकर्ता आहे, ही महिला, ही भगिनी आहे आणि आपल्या अडीअडचणीत ताबडतोब धावून येणार आहे. आपण ज्या क्षणी ज्या ठिकाणी अनुशक्तीचा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी सनातनी मलिक आणि नवाब मलिक साहेब धावून आले, त्यामुळे निश्चित अनुशक्तीचा मतदार हा सनातनीच्या पाठीशी निश्चित आहे. छान काम आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे ते चांगले आहेत, ते बोलायला फिरायला पण त्याची कामं पण छान आहे सगळ्या. आपली पाण्याची आमची समस्या